काय त्याच्यावर हेवी नाही, आपली 25-30 किलोची फक्त बकरं राहणार आहे त्याच्यावर. ठीक आहे. हे करताना आपल्याला काय करायचंय, खाली साधारण मिनिमम 3 फुटाचा प्लॅटफॉर्म घ्यायचा आहे. खालून उंची 3 फूट, हा झाला तुमचा प्लॅटफॉर्म. आणि वरती इकडे 8 फूट, इकडे 7 फूट, हा असा उतरून द्यायचा. म्हणजे टोटल पाईप तुमचा किती, समजा खाली 2 फूट गेला, इथे 3 फूट, 5 फूट आणि इथे 8 फूट, 13 फुटाचा पुढचा आणि 12 फुटाचा मागचा पाईप. ओके. हेच पाईप तुम्हाला इथे लावायचे असे आडवे, आणि त्याचा प्लॅटफॉर्म बनवायचा आहे. आणि ह्या प्लॅटफॉर्मला तुम्ही बांबू वापरू शकता, फळ्या वापरू शकता 3 इंचाच्या किंवा 4 इंचाच्या, किंवा मग प्लास्टिकचे प्लॅटफॉर्म सुद्धा रेडीमेड येतात, ते वापरू शकता. फक्त प्लास्टिकचे प्लॅटफॉर्म वापरताना आपल्याला आधी कंपनीकडनं मेजरमेंट घ्यायचंय आणि त्याप्रमाणे खाली चौथरा तयार करायचा. इथे 3, 4, 5 डिपेंड्स, पण मिनिमम 3 फूट असलं पाहिजे. एक लक्षात घ्या, 3 फूट जर असेल ना तरी इथे बसून बसून माणूस ते काढू शकतो. तुम्हाला काय रोज काढायची नाहीये, 15 दिवसांनी 20 दिवसांनी एकदा फक्त ते झाडून काढायचंय, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम नाही. मिनिमम 3 फूट, मॅक्सिमम तुम्ही 4 ठेवू शकता, 5 ठेवू शकता. एखाद्याला जर याच्या खाली कुक्कुटपालन करायचं असेल तर हाईट थोडीशी वाढवा. मी 3 फूट का सांगतो माहितीये का, जेव्हा या शेळ्या आपल्याला बाहेर काढायच्यात ना, तेव्हा हा जो आपण रॅम्प बनवतो, जेवढी तुम्ही उंची जास्त घेणार तेवढा रॅम्पवर खर्च जास्त येणार. बरोबर आहे. आता हे झालं की काय करायचं, इथे साधारण 2 फूट जागा आपल्याला वापरासाठी ठेवायची आणि बाकी हा साधारण 13 बाय 10, म्हणजे इथे तुमच्या 13 ते 15 शेळ्या प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये राहणार आहेत. तर हे कंपार्टमेंट का करायचे, तर बघा, गाभण शेळ्या तुम्हाला वेगळ्या ठेवता येतील, ज्या शेळ्या गाभण नाहीत त्या वेगळ्या ठेवता येतील, ज्या शेळ्या वेळल्या आहेत, ज्यांची पिल्लं झालेली आहेत त्या तुम्हाला वेगळ्या ठेवता येतील, पिल्लं तुम्हाला वेगळी ठेवता येतील, आणि तुमचा जो प्रजोत्पादनाचा नर आहे तो तुम्हाला वेगळा ठेवता येईल. तर हे जे आतले पार्टिशन आहेत हे कशाने करायचे आहेत, बारका पाईप, अर्धा इंचाचा पाईप, ते 3-4 पाईप मारले, विषय मिटला. आणि साईडला तुम्ही जाळी मारू शकता, आणि 1 किंवा 2 रॅम्प असे बनवायचे आत इकडे येणारे. किंवा तुम्हाला एकदमच सिस्टमॅटिक करायचं असेल बंदिस्तला, तर काय करायचं, प्रत्येक पार्टिशनच्या समोर असं अजून एक पार्टिशन तयार करायचं, ज्याच्यामध्ये शेळ्या तुमच्या बाहेर येतील, इथे त्यांची खाद्य पाण्याची व्यवस्था करता येईल. किंवा हे एकत्र जरी ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला जसं जसं मॅनेजमेंट तुमचं बसेल तसं तशी तुम्हाला गरज लागेल तसं पार्टिशन, म्हणजे पिल्लं वाढली मग ती पिल्लं यांच्यामध्ये मिक्स होत आहेत, ती वेगळी ठेवायची आहेत, तर तिथे पार्टिशन टाकलं. सुरुवात करताना एक जरी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, नंतर मग तुमची गरज लागेल तसे तसे तुम्ही पार्टिशन करायचंय, असं करत जायचं. आता हे मी का सांगतोय, तर 18 महिन्यानंतर तुमचा फार्म वाढला, 50च्या ऐवजी तुमच्या 100 बकऱ्या झाल्या की लगेच इकडे एक्सटेन्शन करायचं. अजून वाढला 2 वर्षांनी, इकडे एक्सटेन्शन करा. अजून वाढला, इकडे एक्सटेन्शनला सुरुवात करा. याचा फायदा काय होतो, हे जी तुमची जागा आहे ह्या जागेला ऑटोमॅटिकली कंपाऊंड होऊन जातो, आणि मधली जागा या तुमच्या प्राण्यांना खेळायला राहते. लक्षात ठेवायचं, आपल्याला प्लॅटफॉर्म पाहिजे मिनिमम 3 फूट उंच, मॅक्झिमम 4, 5, 6 तुम्हाला जमेल तसं, तुमच्याकडे जसे पैसे असतील त्याप्रमाणे तुम्ही खर्च करा. एखाद्या
जो कॉस्टिंग काढतो त्याच्याकडनं कॉस्टिंग काढून घ्या. बाबा मी 4 फूट उंची ठेवली तर किती कॉस्टिंग होईल, 5 ठेवली तर किती कॉस्टिंग होईल. तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही ठेवू शकता आणि मग याच्या खाली तुम्ही कुक्कुटपालन सुद्धा करू शकता.